जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवरायांची राज्यनीती। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रत्येक ठिकाणी बुद्धिकौशल्याने डावपेच खेळावे लागले। पुणे आणि त्यालगतचा परिसर विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना जहागिरी म्हणून दिला होता। त्यात पुण्यासहित बारामती, इंदापूर, सुपे व चाकणचा समावेश होता। याच परिसरात तोरणा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले व रोहिडेश्वराच्या मंदिरात मावळातील सवंगड्यांच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली। सुरुवातीला या हालचालींचा आदिलशहाला थांगपत्ताही नव्हता। हेच तर त्यांच्या राजनीतीचे खरे गमक होते। आदिलशहाच्या मुलखात राहून आदिलशहाच्या ताब्यातील एक गड काबीज करण्यापाठीमागे गुप्त राजकारणाचाच डाव होता। महाराजांना कोणाची तरी ताबेदारी स्वीकारून ऐशा आरामात जीवन कंठणे गुलामगिरी वाटत होती। त्याऐवजी आपले स्वतःचे राज्य निर्माण करून त्या ठिकाणी स्वाभिमानाने राहणे त्यांना पसंत होते। आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही व निजामशाही या चार शाह्यांच्या दरबारात गुलामाप्रमाणे जीवन जगणाऱ्या मराठा सरदारांना जागृत करून त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करणे ही सुद्धा महाराजांची एक राजनीतीच होती आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेही। सुरुवातीच्या काळात बारामावळ खोऱ्यातील देशमुख, सरदेसाई, पाटील, कुलकर्णी व जमीनदार यांच्या तरुण मुलांना संघटित करून मावळ्यांची सेना स्थापन केली। त्यात नेताजी पालकर, बांदल, देशमुख, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, हैबतराव शिळीमकर इत्यादींचा समावेश होता। प्रत्येक सुलतानशाहीस फाटा देऊन तर कधी गहाळ पाडून कधी नुसते झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधण्यात महाराज तरबेज होते। आपल्या राजकीय हालचालीचा कोणासही तपास लागू न देता अचानक हल्ला करणे, शत्रूस गाफील ठेवून त्याचा मुलूक लुटणे इत्यादी कामात महाराजांची राजनीती दिसून येते। आपल्या शत्रूला आपल्या विरोधात कोणी सहाय्य केले तर नंतर वेळेप्रसंगानुसार त्यांचा बदला घेणे हाही महाराजांच्या राजनीतीचा भाग होता। पन्हाळगडाच्या वेढ्यात हेनरी रेविंग्टन व फिलिप गिफर्ड यांनी तोफा चालवण्याच्या कामात सिद्दी जोहरला मदत केली होती। त्याचा वचपा म्हणून महाराजांनी त्यांना राजापूरच्या लुटीच्या वेळी पकडून कैद केले होते। नंतर 2 वर्षांनी त्यांना दारुगोळा पुरवण्याच्या अटीवर सोडून दिले। पुरंदरच्या तहाशिवाय इतर कोणताही तह त्यांनी पाळला नाही। त्यांच्या दृष्टीने तह म्हणजे संकटमय परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक तात्पुरता इलाज होय। केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी महाराज तह करीत असत। कुतुबशहाच्या मुलखातून कर्नाटकात जाण्यासाठी त्यांनी कुतुबशहाची तह केला आणि या तहात असे ठरले होते की आदिलशहाच्या ताब्यातील कर्नाटकातील मुलूक जिंकला तर त्यातील काही भाग कुतुबशहास द्यायचा होता। पण महाराजांनी तसे केले नाही। त्यात त्यांनी कुतुबशहाच्या मुलखातील लोकांना उपद्रव केला नाही एवढीच कुतुबशहाच्या दृष्टीने समाधानाची गोष्ट होती। सन 1656 ते 1657 मध्ये त्यांनी आरमाराची स्थापना केली। त्यांचा उद्देश एवढाच की सिद्धी, इंग्रज, डच, पोर्तुगीज यासारख्या परकीय सत्ता आपल्याला वरचढ होऊ नयेत, त्यांच्यावर आपला वचक राहावा व त्यांच्याकडून 2.5% जकात कर मिळाला पाहिजे, तर त्यांना व्यापारास परवानगी दिली जात होती। महाराजांच्या लोकांनी जुन्नर व अहमदनगरची लूट केली। पुढे त्याबद्दल मुघल बादशाहाची माफी मागितली। महाराज एक थोर राजनीती तज्ज्ञ होते। त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला।